नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवत आहोत अगदी फ्रेश होममेड पास्ता. स्पायसी रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि बनवायला खूप सोपी आहे. अगदी 15 ते 20 मिनटात बनवून तयार होते. तर नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर हा फ्रेश पास्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणारे खूप मोजकं साहित्य जे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं आणि प्रत्येकजण बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एका कटोऱ्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. अगदी पाव चमचा इतकं मी मीठ इथं टाकणार आहे. मीठ टाकून झालं की या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे खायचं तेल. जे तुमच्याजवळ आहे ते तुम्ही इथं वापरू शकता. मीठ आणि तेल टाकून झालं की तुम्ही यामध्ये खायचा ओवा जो असतो तो हातावर क्रश करून पण टाकू शकता. मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला मस्तपैकी पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. अगदी पुरीला जसं आपण कणिक मळतो तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदी टाईट घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे. अजिबात जास्त पाणी लावायचं नाही. अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायची आहे आणि अगदी पाण्याचा हात लावून याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तर अशा प्रकारचा एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पिठाचा आणि याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. नाही ठेवलं तरी चालेल. थोडंसं मळून घ्या आणि तयार होईल. तोपर्यंत जोपर्यंत आपला कणिक रेस्ट होते तोपर्यंत एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी, त्यामध्ये मीठ आणि 2 चमचे खायचं तेल टाकून उकळायला ठेवायचं आहे. जोपर्यंत पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण या कणकेचे पास्ता बनवून घेऊयात. तर उंड्याचे 3 भाग करत आहे मी. 2 भाग आपण झाकून ठेवूयात आणि एका भागाची पोळी बनवून घ्यायची आहे. अगदी पीठ लावून याला अशा प्रकारे मी शेप देणार आहे आणि याला थोडंसं पीठ लावून एक पोळी लाटून घ्यायची आहे. आपण नॉर्मल जशी चपाती बनवतो तशीच बनवायची आहे. साधारण मीडियम साईजची. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही नको. थोडीशी जाड पाहिजे, खूप जास्त पातळ नको, कारण आपल्याला याचा पास्ता बनवायचा आहे. तर ही पोळी लाटून झालेली आहे अशा प्रकारे आणि जे चारही साईड्स आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि याला असे कट करून घ्यायचे आहेत उभे आणि आडवे, जेणेकरून आपले जे स्क्वेअर शेप असतात ना अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. असा स्क्वेअर शेप आपल्याला भेटला पाहिजे, म्हणजे आपल्या पास्त्याला आपल्याला आकार देता येईल. तर मी असे कट करून घेतले आहेत आणि याला दोन्ही साईडनं चिटकून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारचा एक शेप तयार होतो. आणि याला ठेवूयात एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे पूर्ण पास्ता बनवून घेणार आहे. खूप सोपं आहे, अगदी सहज चिटकतं. तर कोणीही बनवू शकतं. नक्की ट्राय करा. तुमच्याजवळ अजून काही वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकता. तर अशा प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथं पूर्ण जेवढा पण कणिक मळली होती त्याचे असे पास्ता बनवून घेतले आहेत. 7 ते 8 मिनटात सगळे बनवून झालेले आहेत. तर फास्ट बनवल्या जातात. तर हे बघू शकता तुम्ही. तर साईडला आपलं पाणीही उकळलेलं आहे. ते उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे पास्ता टाकायचा आहे. तर याला आपल्याला अगदी 5 उकळत्या पाण्यातच टाकायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनटं याला उकळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. आणि खूप जास्त असं उकळून घ्यायचं नाही. अगदी 80 ते 90% शिजेल इतकंच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा गिजगा नको व्हायला. आणि तेल टाकल्यामुळे हे एकमेकाला चिपकणारही नाहीत. तर
हे अशा प्रकारे आपले उकडून झालेले आहेत. तर याला काढून घेऊयात. तर एक चाळणी मी अशा पातेल्यावर ठेवली आहे आणि सगळं पाणी मी याच्यामध्ये निथळून घेणार आहे. तर दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण ही चाळणी ठेवून त्यावर थंड पाणी टाकायचं आहे लगेच, म्हणजे आपला जो पास्ता आहे ते ओव्हर कुक होणार नाही. थंड पाण्यामुळे त्याला तिथेच स्टॉप भेटेल. तर अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही शिजलेलं आहे. खूप जास्त गिचगा शिजलेलं नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मॅगी शिजवतो त्या टाईपचं. आणि यामध्ये टाकायचं आहे कढईमध्ये 3 चमचे तेल आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं तडतडलं की यामध्ये टाकायचं आहे 2 ते 3 पाकळ्या मी कट करून घेतल्या आहेत लसणाच्या, त्या टाकायच्या आहेत. आणि त्यामध्ये किसलेली थोडीशी अद्रक मी टाकलेली आहे, अगदी अर्धा इंचाचा तुकडा किसून घेतला आहे. आणि त्याला परतून झालं की थोडंसं त्यामध्ये कांदा ॲड करूयात. तर इथे मी बारीक 1 वाटी कांदा कापून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी एखाद मिनिट. खूप जास्त ब्राऊन किंवा कलर नाही आणायचा कांद्याला, फक्त त्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईल इतपतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये मी मिरची टाकलेली आहे 1 कट करून. ही तिखट नाही अजिबात, फक्त आपल्याला चवीसाठी म्हणून टाकलेली आहे. आणि कढीपत्त्याची 9 ते 10 पानं टाकलेली आहेत. तुमच्याजवळ कोथिंबीर अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आणि अगदी अर्धा चमचा इतकी लाल तिखट टाकलेली आहे आणि पाव चमचा इतकी हळद. आणि इथं माझ्याजवळ ऑर्गॅनो होता आणि चिली फ्लेक्स होते, तर चिली फ्लेक्स टाकत आहे मी थोडेसे आणि ऑर्गॅनो टाकत आहे. तुमच्याजवळ नसतील तर स्किप केले तरी चालेल. सोया सॉस असेल, टोमॅटो सॉस असेल तर तुम्ही इथं ते ॲड करू शकता. नाही केलं तरी चांगलं, कारण हेल्दी खायला नेहमीच चांगलं असतं. तर या फोडणीमध्ये टाकायचं आहे आपल्याला उकडलेला पास्ता आणि अगदी लो गॅसवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त कलर यायला आपल्या पास्त्याला. आणि इथे टाकायचं आहे अगदी पाव चमचा इतकं मीठ, कारण मिठाचा वापर आपण उकडतानाही केलेला आणि जो कणिक मळली होती त्याच्यामध्येही केलेला, म्हणून थोडंसं मीठ कमीच टाकायचं. अगदी पाव चमचा इतकं मीठ टाकून मी याला छान परतून घेतलेलं आहे. इथं मी टोमॅटो सॉसच्या ऐवजी थोडंसं पावभाजी मसाला टाकलेला आहे वरतून, ज्याने आपल्या पास्त्याला स्पायसी अशी चव येईल आणि चटपटीत बनेल. तर अगदी 2-1 मिनटं परतून झालं की याला काढून घेऊयात आणि तयार आहे आपला होममेड फ्रेश पास्ता. तर ह्या पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.